मी श्रुती. महासप्ताह या आमच्या महाराष्ट्र विशेष बुलेटिन मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। या विशेष बुलेटिन मध्ये आपण आढावा घेणार आहोत आठवड्यातील ठळक घडामोडींचा। पहिली बातमी आहे हिंद दी चादर या कार्यक्रमासंदर्भातली। हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नवी मुंबईत आयोजित कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या। श्री गुरु तेग बहादूर साहेब यांच्या बलिदानामुळे आज आपण आपली आस्था जपू शकलो आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। हम ये भी मानते हैं कि ये जो कार्यक्रम आज हम लोग यहाँ पर ले रहे हैं, इसके चलते उनकी याद हमेशा हमको आती रहे। इसीलिए इस नई मुंबई के परिसर में हम लोग एक अस्पताल बनाएंगे और उस अस्पताल का नाम हमारे 9वें गुरु तेग बहादुर साहिब जी के नाम से होगा। वो अस्पताल उनकी शहादत की याद ये हमेशा हमको देता रहेगा। मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधान मंडळाच्या सभागृहात जावे विनोदाच्या गावा या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी हजेरी लावली। यावेळी आचार्य आत्रे आणि पु ल देशपांडे यांच्या विनोदी शैलींचा आवर्जून उल्लेख करत संकटातही विनोद शोधणारा मराठी माणूस हीच आपली ओळख असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवर्जून नमूद केलंय। खऱ्या अर्थाने मराठी माणसाच्या रक्तातच विनोद आहे। संकटातही जो विनोद शोधतो तोच खरा मराठी माणूस। मराठी भाषेचं अभिजातपण टिकवणं ही आपल्या साऱ्यांची जबाबदारी आहे आणि म्हणून साहित्यकृती विविध भाषांमध्ये अनुवादित व्हायला पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यवहाराची भाषा म्हणून मराठीचा वापर आपण सर्व क्षेत्रात प्रभावीपणे करायला पाहिजे। शासन आपला प्रयत्न नक्की करतंय आणि म्हणून मराठीवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांनीच ही जबाबदारी आपली मानून आपापले योगदान त्यामध्ये द्यायला पाहिजे। छोट्या छोट्या प्रयत्नातून यशाचा महासागर तयार होतो। मराठीचा हा महासागर आपल्याला तयार करायचा आहे। या पुढची बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये 4थ्या विश्व मराठी संमेलनाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं। या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री उदय सामंत यांच्यासह ज्येष्ठ साहित्यिक उपस्थित होते। मराठी भाषा ही ज्ञानभाषा, संशोधनाची भाषा आणि चरितार्थाची भाषा झाली पाहिजे अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली। आपल्याला माहिती आहे की आजचं युग हे डिजिटल युग आहे। कृत्रिम बुद्धिमत्ता, ज्ञान आणि जागतिकीकरण या सगळ्यांच्या बदलांच्या वावटळीतही मराठीचा गोडवा, तिची परंपरा, तिची साहित्य संपदा अजूनही तितकीच शाश्वत आहे आणि सशक्त आहे। पण आपली जबाबदारी अधिक मोठी आहे। मराठी केवळ घरातली भाषा किंवा बोलीभाषा न राहता ज्ञान, विज्ञान, संशोधन, उद्योग, तंत्रज्ञानाची भाषा झाली पाहिजे असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं। ज्ञानभाषेसोबतच ती उपजीविकेची भाषा झाली पाहिजे असं आपल्या सगळ्यांचंच मत आहे। कविवर्य कुसुमाग्रजांचं साहित्य अभ्यासल्यानंतर भाषा हीच माणसांच्या मनाची ओळख आहे असल्याची खात्री आपल्याला पडते। या पुढची बातमी आहे महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण संचालक मंडळाच्या बैठकीसंदर्भातली। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या संचालक मंडळाची 93वी बैठक विधी समिती कक्षामध्ये पार पडली। या बैठकीमध्ये राज्यातील विविध विमानतळांच्या विकास कामांना गती देण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। आशियातील सर्वात मोठ्या प्रस्तावित वाढवण बंदराला रस्ता, रेल्वे आणि वायुमार्गाने जोडण्यासाठी पावलं उचलली जात आहेत असं सांगत वाढवण आणि विरार परिसरात नवीन ग्रीनफील्ड विमानतळ विकसित करण्यासाठी तातडीने जागा निश्चित करण्यात यावी असंही फडणवीसांनी सांगितलं। प्राधिकरणाच्या वतीनं राज्यातील 9 विमानतळांच्या विकास कामांबाबत सविस्तर सादरीकरण यावेळी करण्यात आलं। या बातमीसह वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एबीपी माझा।